नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सुकी मटकी, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एक चांगला ऑप्शन आहे. तर त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 कप मोड आलेली मटकी, 3 मीडियम साईजचे कांदे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि 1 टोमॅटो. मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. मटकी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आता कढईमध्ये तेल टाकून आपण तेल चांगले गरम करणार आहोत आणि मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी. मोहरी आपली चांगली तडतडली की मग आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे. मोहरी आणि जिरे चांगले फ्राय झाले की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण. लसूण जो आहे तो आपण ठेचून घेतलेला आहे. लसूण आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये कढीपत्त्याची पानंही घालू शकता. लसूण आपला चांगला परतून झाला की आपण त्यामध्ये मिरच्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. मिरच्या घातल्यानंतर त्यांना पण फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा. कांदा टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून त्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद. हळद टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो आपल्याला जो आहे तो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम मऊ झाला पाहिजे टोमॅटो. आता आपण टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत मटकी आणि मटकी टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण झाकण लावून मटकी शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजवून झाली की आपण त्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालणार आहोत. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा रेसिपी कशी झाली. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.